श्री स्वामी समर्थ समर्थ म्हणतात की तीर्थयात्रेला जरूर जा, काशीला जा, रामेश्वरला जा, पंढरपूरला जा, आळंदीला जा, देहूला जा, कुठेही जा म्हटले समर्थ. तीर्थयात्रा जरूर करा, पण घरातील आईवडिलांना दुःख त्रास देऊन तुम्ही कितीही तीर्थयात्रा केल्या तर त्याचा काहीच उपयोग नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की मंदिरातील दगडाच्या मूर्तीमध्ये तुम्हाला देव दिसतो, तुम्हाला ईश्वर दिसतो, मग चालत्या फिरत्या माणसामध्ये तुम्हाला ईश्वर का दिसत नाही असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की पशुपक्षी, वनस्पती, जीवजंतू, प्राणी व मनुष्य या सगळ्यांमध्ये ईश्वर भरून व्यापून उरलेला आहे. ईश्वर नाही अशी जागाच नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. एवढंच नाही तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्वात सुद्धा ईश्वर आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की एखाद्याला दुःख आणि त्रास आणि वेदना देऊन तुम्ही तीर्थयात्रा करत असाल तर त्याचा काहीच उपयोग नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की तीर्थयात्रा जरूर करा, पण प्रत्येक माणसाला आनंद द्या, सुख, शांती आणि समाधान द्या. त्यामध्येच तुम्हाला ईश्वर भरभरून आशीर्वाद देईल असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जो माणसामध्ये देव बघतो तोच खरा आमचा भक्त आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की तीर्थयात्रा जरूर करा, पण घरातील आईवडिलांना दुःख, त्रास आणि वेदना देऊ नका. त्यांची सेवा केली की तेथेच माझी सेवा केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ईश्वर नाही अशी जागाच नाही, चराचरामध्ये सृष्टीमध्ये ईश्वर भरून व्यापून उरलेला आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.